श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला गोसाव्यावर स्वामींनी कशी कृपा केली याबद्दल माहिती सांगणार आहे. तर स्वामी समर्थांच्या लीला अतर्क्य असायच्या. जेव्हा आपण त्यांचा खोलवर विचार करायला जातो तेव्हा लक्षात येते की अशा अद्भुत लीला हा फक्त परमेश्वरच करू शकतो. श्रीकृष्ण लीला आपण पाहिल्या आहेतच. एकदा भगवंत चिंतनात अखंड दंग असताना एक गोसावी तीर्थयात्रा करीत रामेश्वरपर्यंत पोहोचला. इतक्या लांबच्या प्रवासामुळे तो अतिशय थकला होता. त्यातच त्याला जलोदर झाला होता. हे प्रारब्ध भोग आहेत हे त्याला समजले. त्याच्या अंगातील शक्तीसुद्धा क्षीण झाली होती. त्याला चालताही येत नव्हते. तो तेथे परमेश्वराची प्रार्थना करू लागला. एका रात्री त्याला स्वप्नदृष्टांत झाला. एक तेजपुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला की अक्कलकोट येथे स्वामी समर्थ आहेत, त्यांच्या दर्शनाला तू जा. तो जागा झाला तेव्हा त्याला उठून बसण्याची ताकद आली होती. मग उभा राहून तो एक एक पाऊल टाकू लागला. तेव्हा त्याच्या पायातही ताकद येऊन तो चालू लागला. त्याला आनंद झाला. ही परमेश्वराचीच कृपा असून तो अक्कलकोट येथे जाण्याला निघाला. अक्कलकोटचा रस्ता विचारत रोज थोडे थोडे अंतर चालत जाऊन तो अक्कलकोटमध्ये पोहोचला. स्वामींचा शोध घेऊ लागला. स्वामी त्यावेळी विहिरीच्या एका काठावर बसले होते. स्वामींच्या भोवती प्रचंड गर्दी होती. तो एका बाजूला उभे राहून स्वामींपर्यंत पोहोचायचे कसे याचाच विचार करीत होता. तेवढ्यात स्वामींचे लक्ष त्या गोसाव्याकडे गेले आणि त्यांनी सेवेकऱ्यांना पाठवून त्या गोसाव्याला आपल्या जवळ आणण्याची आज्ञा दिली. गोसावी एकदम आश्चर्यचकित झाला. स्वामींनी आपल्याला कसे बोलावणे पाठवले हेच तो विचार करत होता. गोसावी स्वामींपाशी जाऊन पोहोचला. त्याने स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवले. त्या क्षणी त्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. शरीर हलकं झालं. त्यांनी वर मान करून स्वामींकडे पाहिले तेव्हा त्याला भगवंताचे सगुण साकार दर्शन झाले. गोसाव्याला खूप आनंद झाला. तो स्वामींकडे पाहतच राहिला होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की स्वप्नात आपल्याला याच स्वामींनी तर दृष्टांत दिला होता आणि आपल्याला अक्कलकोट येथे बोलावून घेतले होते. स्वामींनी गोसाव्याला सांगितले, रोज कडुनिंबाचा थोडा थोडा पाला खात जा. तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल. 8 दिवसात तू चांगला बरा होशील. स्वामींनी गोसाव्यावर पूर्ण कृपा केली होती, कारण त्याची तपश्चर्या पूर्ण होऊन आज ती फळाला आली होती. आपली साधना आपण मनापासून आणि श्रद्धेने केली तर आज न उद्या त्याचे फळ तुम्हाला मिळतेच. म्हणूनच निष्ठेने केलेली उपासना तुम्हा घडविते संत दर्शना. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.